श्री स्वामी समर्थ मित्रांनो, बघताय ना, बघायलाच पाहिजे. आला महाराजा. मित्रांनो, आता आपण आलेलो आहे भाटे समुद्रावर. भाटे समुद्रावर तुम्ही बघू शकता अशी खूप अशी गर्दी झालेली आहे. आपल्याला आज अनंत चतुर्थी आहे आणि अनंत चतुर्थीचे भरपूर असे गणपती जातात. काही जणांचे 21 दिवसाचे सुद्धा गणपती असतात, काही जणांचे 11, 12, 13 अशी काही जणांची तारखा ठरलेल्या असतात, तसे ते गणपती विसर्जन होतात. पण अनंत चतुर्थीला खूप असे गणपती विसर्जन होतात आणि सगळीकडे मुंबईपासून एक मोठा जल्लोष असतो. तर आज आपल्याला काय जायला नाही भेटलं आहे आपल्या गावामधल्या विसर्जनला, तर आपण आलेलो आहे भाटे समुद्रावर. भाडं सोडलं आणि तसंच आपण विसर्जनसाठी आपण आपल्या भाटे समुद्रावर आलेलो आणि आपण भाड्यासाठी आता रत्नागिरीला आलेलो. तर आता विसर्जन काही आपल्या गावातलं आपल्याला भेटणार नाही, तर त्यासाठी मी इथेच थांबण्याचा विचार केला आणि भाटे समुद्रावर आता विसर्जन आपल्या बाप्पाचं बघण्यासाठी आलो आहे. तर आता काही मूर्त्यांचं विसर्जन झालेलं आहे आणि काही मूर्त्यांचं विसर्जन चालू आहे. 2 ते 3 मूर्त्या समोर आहेत, ते आता त्यांचं विसर्जन आपण बघूया. सगळीकडेच विसर्जनाची गर्दी दिसते. आतमध्ये 2 मूर्त्या नेत आहेत, बघू शकता तुम्ही. फटाकड्या पाण्यात पडले. एकदम बालमूर्ती, छोटी मूर्ती आहे, बघू शकता. 2 लहान पोरं घेऊन चाललेले आहेत, लहान मूर्ती. आणि आज अनंत चतुर्थीचा दिवस आहे. सगळे बाप्पा आपल्या घरी चाललेले आहेत. आरती पूजा चालू आहे भरपूर ठिकाणी. सगळीकडे धामधूम चालू आहे. फटाकड्यांचा, बाहेर ढोल ताशांचा आवाज आहे आणि बाप्पाच्या मूर्त्या विसर्जनासाठी अजून येत आहेत. सर्व गावातले, म्हणजे भाटे गावातले सर्व इथेच विसर्जन करतात. काही लांबून सुद्धा गणपती इथे आणले जातात, कारण इथे मस्त एकदम सुंदर हा आपला स्थळ आहे, हा भाटे बीच. आणि अशीच खेळतायत, बघू शकता. ही गोरवं छोटीशी झुंज करतायत. बऱ्याचशा मूर्त्या पहिल्या विसर्जन झालेल्या आहेत. थोडा आपल्याला लेट झाला इथे येण्यासाठी. अथांग सागर पसरलेला आहे, खूप मोठा समुद्र अथांग आहे. पूजा अर्चा झालेली वाटतं त्याची बाप्पांची.
गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. पुढच्या वर्षी खेळतोय. तर बाप्पाचं विसर्जन आता होईल. वर पाण्यात गेलेला आहे तो. मोठी मूर्ती आली आहे आता लगेचच पाठोपाठ. चला अजून एक बाप्पाची मूर्ती आलेली आहे. बाळ गणेश आलेले आहेत बघू शकता. इथे आरती चालू झालेली आहेत आणि लागोपाठ गणपती बाप्पा येत आहेत. अजून खूप असे बाप्पा येत आहेत. लहान मोठे गणपती आहे सर्वीकडे. खूप गोरव अशी फिरतायत कारण काय खायला भेटेल ते बघण्यासाठी. विसर्जनासाठी सुद्धा इथे दोन भाऊ उभे आहेत. तर ते ज्यांना समुद्रामध्ये जायचं नसेल कारण पाण्याला भरती आहे तर ते स्वतः इथे विसर्जन करतात मूर्त्यांचं. जर पैसे दिले तर घेतात, नाही दिले तरी चालतात त्यांना, असं ते सांगितलं त्यांनी. तर ही मूर्ती आता ते आपले भाऊ आहेत भाट्यातले तर ते घेऊन जाणार आहेत. लहान मोठ्या ज्या काय मूर्त्या आहेत तर ते घेऊन जाणार. इथे सुद्धा खूप उत्साह आहे बाप्पाचा. ही सुद्धा आता मूर्ती आता उचलतील विसर्जनासाठी. मोरया. लवकर या.
बाप्पा चालले आता पाण्यामध्ये, बघू शकता तुम्ही. बाप्पा चाललेला आहे लागोपाठ. तिन्ही गणपती विसर्जन आणि गेले पुढे गेला आणि पहिला जो बाप्पा गेला होता त्याचं विसर्जन झालेलं आहे, करतोय बघा समोरच दिसतंय आपल्याला. हे 2 गणपती आता पाठवून चाललेले आहेत, ह्यांचं सुद्धा विसर्जन होईल. अजून ढोल ताशा गजरामध्ये पाठवून गणपती येत आहेत. आणि इकडे जास्त खोल पाण्यात जायची काही गरज नाही आहे, कारण जवळ जरी विसर्जन केलं तर आता भरती आहे, ते भरतीमध्ये वाहून जातील आतमध्ये. चला विसर्जन बघायला भेटलं आपल्याला. अरे वा, सुंदर 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 झालंय बाप्पाचं दर्शन. आपण हे झूम करून दर्शन बघतोय बाप्पाचं विसर्जनाचं. झालेलं आहे बाप्पाचं दर्शन. मित्रांनो, अजून असे खूप विसर्जन येत आहेत, गणपती मोठमोठे येत आहेत पाठीमागून आणि पावसाने सुद्धा हजेरी लावली आहे. तर मी पुरा भिजणार. तर आणि भरपूर आता गणपती आपण विसर्जन बघितले, त्यामुळे आपण आता घरी जातोय. खूप लेट होतोय आपल्याला, काळोख होत चाललेला आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास नक्की आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग, श्री स्वामी समर्थ.